तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर इंग्रजी विषयावरती चर्चा करतोय. 8वीची पॅट परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. तर यातला हा दुसरा प्रश्न आहे. ॲक्च्युअली पहिला प्रश्न जो आहे तो ओरल एक्झामचा असतो. तर दुसरा प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नापासून पुढचे जे काही प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न जे आहेत ते तुमच्या रायटिंग वरती असतं, म्हणजे लेखी परीक्षेचे असतात. तर हा जो दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला दिलंय, कंप्लीट द कन्व्हर्सेशन विथ मिनिंगफुल सेंटेन्सेस. हा जो प्रश्न आहे ते प्रश्न मी उत्तरासहित सांगतो. हा प्रश्न आहे त्याचं हे उत्तर आहे. ओके, प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तरासहित तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. तर व्हिडिओ जी आहे ती व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न आणि त्यांची उत्तरासहित तुम्हाला या ठिकाणी इथं देणार आहे. तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला इथं 2 प्रश्न विचारलेत. या 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. जसं की पहिला प्रश्न आहे, हाऊ फार इज युअर होम फ्रॉम स्कूल? तुमची शाळा जी आहे ती तुमचं घर जे आहे ते शाळेपासून किती अंतरावरती आहे? तर तुम्ही लिहू शकता बाबा 2 किलोमीटर अंतरावर, 3 किलोमीटर अंतरावर, जे काय आहे ते. आणि बी प्रश्न आहे, व्हाय डू वी गो टू द ग्राउंड? आपण ग्राउंडवरती का जातो? तर आपण खेळायला जातो, व्यायाम करायला जातो. तर इथे बघा हे दोन्ही प्रश्न आहेत आणि त्या दोन्ही प्रश्नांची खाली उत्तरं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. तिसरा प्रश्न जो आहे हा तुम्हाला, हा जो काही पॅरेग्राफ आहे तो वाचायचा आहे आणि पॅरेग्राफ वाचून तुम्हाला खाली जे काही प्रश्न दिले त्यांची उत्तरं शोधायची. जसं की हु वॉज फाउंड फ्लॉवर? कोणाला फ्लॉवर मिळालं? तर लीलावतीला. व्हॉट डिड लीलावती लव्ह टू वॉच? व्हॉट डिड शी लाईक? वेअर डिड शी गेज? आणि राईट अ वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन्स वन हू ट्रायज टू डिस्कवर सिक्रेट इन्फॉर्मेशन. तर हे जे 4-5 प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॅरेग्राफमधून शोधायची आहेत. ती शोधा. नाही मिळाली तर बघा इथं समोर तुमच्या उत्तर आहेत. तर ही सगळी उत्तरं आहेत. याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. तुम्ही अभ्यास करा. या प्रकारची प्रश्नपत्रिका येईल आणि तुम्हाला एखादा पॅसेज कुठला ना कुठला तरी असतोच. पॅसेज आणि पोएमवरचे प्रश्न. जसे की इथे एक पोएम दिले तुम्हाला. तर या पोएमवर आधारित 4 प्रश्न आहेत. 4 मार्काची पोएम आहे, 4 प्रश्न आहेत. तर हे जे 4 प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये पहिला आहे, हू डज द पोएट हिअर? त्याचबरोबर वेअर इज द रॅबिट? त्याचबरोबर व्हॉट इज द रॅबिट कॉलिंग फॉर? त्याच्यानंतर राईट एनी वन रायमिंग पिअर फ्रॉम द स्टांजास. तर याची उत्तरं बघा शोधायची आणि नाही मिळाली तर बघा इथे उत्तरं समोर आहेत तुमच्या. तर ही काही उत्तरं आहेत. तुम्हाला उत्तरासहित देण्याचा आपण प्रयत्न करतो. ही प्रश्नपत्रिका आपण आणखी सुद्धा काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पत्रिका 1-2 बघणार आहे 8वीच्या, ज्या खूप इम्पॉर्टन्स आहेत. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील, इम्पॉर्टंट सगळ्या. त्याच्यानंतर इथे बघा, रीड द फॉलोइंग वर्ड्स. हे जे 4 वर्ड्स तुम्हाला दिले, टॉलरंट, नर्वस, यार्ड, स्पॉन्टेनियसली. तर यांच्यामध्ये कुठलं नाऊन आहे? तर नाऊनच्या खाली नाऊन लिहायचं, व्हर्बच्या खाली व्हर्ब, ॲडजेक्टिव्हच्या खाली ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बच्या खाली ॲडव्हर्ब. तर याची उत्तरं बघा या ठिकाणी तर समोरच आहे तुमच्याकडं. यार्ड हे नाऊन आहे, टॉलरंट एक व्हर्ब आहे. त्याचबरोबर नर्वस जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे आणि स्पॉन्टेनियस हे ॲडव्हर्ब आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा जो प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग टेबल. हा टेबल बघायचा आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला काही नाऊन दिलेत. राज, सानिका, दे, वी ही नाऊन्स आहेत आणि त्याच्यानंतर काही व्हर्ब दिलेले आहेत, जसं की रीड आहे, राईट आहे, सी आहे, कम्प्लीट आहे, ऑपरेट आहे आणि पलीकडं या ठिकाणी तुमचे ऑब्जेक्ट दिले, जसं की कम्प्युटर, स्टोरी, इझी, कॅलेंडर, टीव्ही. तर इथे तुम्हाला 3 सेंटेन्स बनवायचे. जसं की तुम्ही पहिला राज घेतला, राज नंतर रीड्स लिहिला. राज रीड्स काय होईल बाबा? स्टोरी होईल. त्याच्याबरोबर सानिका रीड स्टोरी, दे रीड स्टोरी, वी रीड स्टोरी, असं काहीतरी होऊ शकतं. तर अशी साधारणतः मी 6 वाक्य इथं तयार केलेली आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला वाक्य तयार करायची होती. 3च तयार करायची होती, आपण 6 तयार केले. पुढचा बघा प्रश्न आहे. इथे बघा जसं इथं राईट द अक्रॉस्टिक फॉर फॉलोइंग वर्ड. जसं की होम जे आहे, होम पासून तुम्ही काय तयार केलं? होमचा एच घेऊन हाऊ क्यूट इज अवर होम. त्याच्यानंतर ओ घेऊन ओल्ड बट ब्युटिफुल अँड स्ट्रॉंग. एम घेऊन माय फॅमिली प्राईड आणि एव्हरीवनचा ई घेऊन, होमचा ई घेऊन तुम्ही एव्हरीवन लाईक इट. तसंच तुम्ही टीईए, टीचं पहिलं लेटर टी, दुसरं ई आणि तिसरं ए, यांच्यापासून तुम्हाला काही सेंटेन्स बनवायचे आहेत. तशीच जसे की इथं बनतात, टी म्हणजे काय? टेस्टी ड्रिंक वी एन्जॉय एव्हरी डे. ई पासून तुम्ही बनवू शकता एनर्जिंग अस इन द मॉर्निंग आणि ए पासून तुम्ही म्हणू शकता ऑलवेज रिफ्रेशिंग अँड वॉर्म. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. बी, बी मध्ये जर बघितलं तर वी कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम्स. आता बघा इथे जर तुम्ही बघितलं तर जसं वॉज नॉटचं वॉजंट होतं, तसं हॅज नॉटचं हॅझंट, कॅन नॉटचं कांट आणि विल नॉटचं वोंट होईल. ओके, ही उत्तरं तुमच्या समोर आहेत. पुढचा बघा प्रश्न. इथे एक तुम्हाला ही
हे एक लेटर दिलं, हे लेटर कंप्लीट करायचं. यावर्षी कदाचित थोडंसं वेगळ्या पद्धतीनं विचारलं जाऊ शकतं लेटर वगैरे, कारण फॉर्मॅट बदललेले आहेत जरा. ही जुनी प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामुळे आपण ह्या लेटरकडे जास्त बघणार नाही. तर बघा, इथे एखादं चित्र तुम्हाला दिलं जाईल आणि या चित्रावरून तुम्हाला 5 ते 6 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. तर त्या तुम्ही अशा पद्धतीने इथे लिहू शकताय. दिस पिक्चर, दिस इज अ पिक्चर ऑफ अ फार्म. देअर आर मेनी ॲनिमल लाईक हेन्स, डक अँड पिग्स. 2 चिल्ड्रन आर स्टँडिंग अँड फीडिंग द ॲनिमल्स. हे तुम्ही लिहू शकताय. या पद्धतीनं तुम्हाला हे लिहिता येईल. आणि नंतर शेवटचा एक प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मदर टंग. जसं की एशियन इंडियन्स न्यू द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग. त्याचबरोबर यू नीड गुड नॉलेज ऑफ द डायरेक्शन्स टू ट्रॅव्हल अक्रॉस द सी. तर यांची उत्तरं तुम्ही अशा पद्धतीने इथं लिहू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण ही एक प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. याच प्रकारच्या इंग्लिशच्या आपण अजून काही 1-2 प्रश्नपत्रिका बघणार आहोत, जेणेकरून तुमची संपूर्ण तयारी होईल आणि या पुढच्या प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.